मनाच्या हिताला कारण सुख आहे. कसं पाहिजे? आकुलतेने रहित पाहिजे. आकुलता मोक्ष मार्गामध्ये नसते. म्हणून काय सांगितलं की त्याचं कथन 2 प्रकाराने होतं, निश्चय मोक्ष मार्ग आणि व्यवहार मोक्ष मार्ग. पण मार्ग एकच आहे. आणि अशा पद्धतीने जो स्वतःला जाणतो तो सत्यार्थ मोक्ष मार्ग आहे. आणि जो स्वतःला जाणत नाही तो फक्त काय करतो, व्यवहाराभासात असतो, व्यवहार पण खरा करत नाही आणि मोक्ष मार्गस्थ होत नाही. मग आता दुसरा म्हटलं का मग परद्रव्यापासून भिन्न आपल्या आत्म्यामध्ये रुची म्हणजे इंटरेस्ट, ते सम्यक्त्व भलं आहे, सम्यक्त्व चांगलं आहे. आणि आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तर सम्यक ज्ञान आहे. ना आत्मस्वरूपामध्ये लीन राहिलो तर, लीन म्हणजे खूप वेळ राहिलो तर सम्यक चारित्र होते असं नाही. तर स्वभावाला जाणतो तेवढा एक क्षणभर जरी असेल तरी आत्मस्वरूपामध्ये लीन राहिलो स्थिर तर सम्यक चारित्र सोयी म्हणजे ते आहे. तो सम्यक चारित्र आहे. आता व्यवहार मोक्ष मार्ग ऐका म्हणतात की जे निश्चयाला कारण आहे. व्यवहार मोक्ष मार्ग निश्चयाला कारण आहे असं कसं लावायचं? व्यवहार करत करत मोक्षाला जायचं. तर व्यवहार हा शुभभाव आहे आणि शुभभावातनं शुद्ध भावात गेलो तर त्या व्यवहाराचा काय झाला? अभाव झाला. म्हणून अभावात्मक कारण म्हटलेलं आहे, खरं कारण नाही. मग सगळेजण काय म्हणतात? व्यवहार कारण निश्चय कार्य. परंतु पूर्वपर्याय कारण आणि उत्तरपर्याय कारण म्हणल्यावर जेव्हा निश्चय प्रगट होतो तेव्हा व्यवहाराचा काय झालेला असतो? अभाव झालाय, वेळ झालाय. आणि हे जर समजलं तर व्यवहार करता करता मोक्षाला जायचं निश्चय करून असं कोणी म्हणणार नाही. म्हणून पूर्वपर्याय कारण आणि उत्तरपर्याय कार्य म्हणजे ती कशी आहे? अभावात्मक कारण आहे. म्हणजे पूर्व पर्यायाचा काय झाला? वेळ झाला. उत्तर पर्यायाचा उत्पाद झाला. म्हणून 3 प्रकारचं उपादान शिकायचं. कोणतं 3 प्रकारचं उपादान? त्रिकाली उपादान, अनंतरपूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव, क्षणिक उपादान, उस समय की योग्यता आणि परद्रव्य व्यवस्था. प्रथमतः परद्रव्य व्यवस्था म्हणजे निमित्त सांगितलं. परद्रव्यावरून दृष्टी हटवण्यासाठी आता चारण मुनींचा उपदेश ऐकून त्या सिंहाला सम्यक दर्शन झालं. घटवात्यात 3 उपादान. मग चारण मुनींचा उपदेश ऐकून सिंहाला सम्यक्त्व झालं. मग आता सिंहाचं उपादान कुठला गुण येतो? श्रद्धा गुण. आणि चारण मुनी कर्माचा क्षयोपशम काय असेल ते उपशम वगैरे सगळं निमित्त म्हणजे परद्रव्य व्यवस्था झाली. मग परद्रव्य व्यवस्थेवरनं दृष्टी हटवण्यासाठी सांगितलं की त्रिकाली उपादान श्रद्धा गुण आहे. मग ते सदैव आत्ताच का कार्य सांगा म्हटलं तर त्या त्रिकालीवरनं दृष्टी हटवण्यासाठी सांगितलं पूर्वपर्यायाचा अभाव म्हणजे करणलब्धीच्या शेवटच्या समयाचा वेग आणि सम्यक्त्वाची उस-समय की योग्यता. म्हणून पूर्वपर्यायाचा अभाव कारण आणि उत्तरपर्यायाचा सद्भाव कार्य सांगितलं. पण वास्तविक पाहता हे अभावात्मक कारण, प्रकाश का आला तर अंधार गेला म्हणून आला असं जर म्हटलं तर ते योग्य नाही. तसं इथं पूर्वपर्याय अभाव आहे आणि उत्तरपर्याय उत्पन्न झाली तर उत्तरपर्यायाला पूर्वपर्यायाचा अभाव हे कारण म्हटलं तर ते खरं कारण नाही. म्हणून उस समय की योग्यता म्हणजे त्यावेळेस त्या सिंहाची योग्यता काय होती? सम्यक्त्व प्राप्त करण्याची होती. म्हणजे बघा की मरीची अवस्थेपासून त्रिपुष्टी नारायणच्या भवापर्यंत महावीरांचा जीव काय झालाय? भटकला. आणि त्रिपुष्टी नारायणच्या भवामध्ये सम्यक्त्व प्राप्त केलंय पण परत काय केलं? विराधना केली. आणि सिंहाच्या भवापासून मोक्षाला जाईपर्यंत अखंड रत्नत्रयाची आराधना केली. मग यातनं आपल्याला बोध काय मिळतो की का असं त्यांनी विराधना केली सम्यक्त्वाची, किंवा तिथं आदिबाबाकडे चालले तर तिथं काय जाता? माझ्याकडे या असं म्हणून त्यांनी काय केलं? स्वतःकडे केंद्रित केलं आणि पाखंड मताचा प्रचार केला आणि स्वतःही भ्रष्ट झाला. आणि पुढच्या भवामध्ये अनेक वेळा जिनदीक्षा घेण्याचे भाव झालेत पण जिनदीक्षा घेऊ शकला नाही. म्हणजे दुसऱ्याला आपण काय केलं? तोडलं की आपण तुटतो. म्हणून बघा काही जण ब्रह्मचारी होतात तर त्यांच्या पत्रिकेवरनं काय सांगतात? कन्यारास वगैरे असेल तर यांनी पूर्वभवामध्ये कुणाची तरी गृहस्थी विस्कटलेली आहे म्हणून आता ह्यांना काय झालं? ब्रह्मचर्य झालं. म्हणजे यातनं लक्षात काय घ्यायचंय? चांगलं झालं हे, म्हणजे वाईट नाही आहे, परंतु कुणाचा तरी संसार विस्कटलेला असतो, ताटातूट केलेली असते म्हणून आपल्याला ताटातूट होण्याचा प्रसंग येतो. माहित आहे ना ती गोष्ट? एका वेशेला हंसाला रंगवून काय केलं? त्या हंसिणीपासून दूर केलं आणि ती तळमळती म्हणल्यावर नेऊन सोडला. पण आता रंगवलेला हंस कसा ओळखणार ते हंसीण? म्हणून परत त्याला आणलं, धुवून काढलं
आणि परत काय केला, न्यूज सोडला. तर हे त्यांचं सगळं होण्यामध्ये 21 घडी काहीतरी गेल्यात बहुतेक. 21 घडी म्हणजे 24 मिनिटाची एक घडी. आणि 21 घडी गेलेत म्हटल्यानंतर काय झालं पुढं आता, की तेवढी ताटातूट झाली ना त्यांची. तर पुढच्या भवामध्ये काय झालं, तिला 21 वर्ष पतीचा मुलांचा वियोग झालेला आहे. म्हणजे आता तिला एका सेठजींनी समजावून पण सांगितलं, तू हे काम चांगलं केलं नाही, पश्चाताप कर, प्रायश्चित्त कर. मग पश्चाताप प्रायश्चित्त करून सुद्धा काय झालं, पुढच्या भवात 21 वर्ष तिला पतीचा वियोग, मुलांचा वियोग झालाय आणि एवढ्या मोठ्या भवनामध्ये ती एकटीच आहे. आणि मग ती समोशनात जाऊन विचारते का झालं असं सगळं. तर त्यांनी सांगितलं पूर्वभवात असं ताटातूट केली. आणि ते पण कसं झालेलं आहे, त्याचा पूर्वभाव सांगितला की त्या वेश्येचा कांदर्पी नावाचा तो कोणीतरी मनुष्य असतो बहुतेक. आणि एक मुनिराज खूप शीलवान असतात, चांगले असतात, तरी त्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप केला. आणि त्या खोट्या आरोपाचं फळ म्हणून काय मिळालं, पुढच्या भवात ती वेश्या झाली. आणि वेश्या झाल्यानंतर परत हे कुकृत्य केलं, हंसहंसणीला तोडलं, म्हणून 21 वर्ष काय झालं, ताटातूट झाली. आणि युगमंधर स्वामींच्या समोशनात जाऊन तिनं हे सगळं विचारलं, परत पश्चाताप केलाय. तर तिच्या ह्या परिणामाचं तिनं फळ भोगलंय. आपल्याला काय वाटतंय की आपली ताटातूट झाली म्हणजे आपल्याला काहीतरी कुणीतरी त्रास देत आहे असं वाटतंय, तसं नाही. तर मी कुणाची तरी ताटातूट केली म्हणून माझ्या जीवनामध्ये ताटातूट झाली. कसा विचार करायचा, माझंच आहे हे, मीच केलंय, दुसऱ्याचा दोष नाही. कुणाचा दोष आहे, माझाच दोष आहे, असा जर आपण विचार केला तर आपल्याला तिथं वाईट वाटणार नाही. आणि जर आपण काय विचार केला की दुसऱ्यामुळे मला सुखदुःख आहे वगैरे असा विचार केला तर तिथं नियमाने काय झालं, आपण हैराणच झालो. म्हणून प्रत्येक क्षणी विचार काय करायचंय, माझ्या परिणामाचं फळ मी भोगतोय, दुसऱ्याचा ह्यामध्ये काही दोष नाही. किंवा आपण अशुद्ध असताना देवशास्त्र गुरूंना दान दिलेलं असतं, किंवा कुदेव कुगुरू कुशास्त्र भजलो, वृद्धीसुतक पाळी नीट पाळलेली नसते, ह्या सगळ्या दोषांमुळे आपल्या जीवनामध्ये काय झाला, हा दोष लागलेला असतो. आणि जितकं आता आपण निरर्गल राहतो तितकं पुढं पण काय होतं, मग आपल्याला असेच उदय येतात. म्हणून उदय जर आपल्याला नको असलं तर सारखं पश्चाताप करायचा, माझ्याच परिणामांचं मी फळ भोगते, ह्यात निमित्ताचा काही दोष नाही. म्हणून काय आहे की आपण निमित्ताला दोषारोपण केलं की आता पण दुःख आहे आणि पुढेही दुःख आहे. मग आता किती उपादान झाले की त्रिकाली उपादान. उपादानचा अर्थ सांगा पहिल्यांदा. उपादान, उप-आ-दान. दान म्हणजे देणे, पण आ म्हणजे घेणे. उप म्हणजे निकट. उपचा अर्थ अनेक होतात, उप होतं आणि निकट पण होतं. तर चोहो बाजूने काय केलं आता, आ म्हणजे चोहो बाजूने, उप म्हणजे निकट, ग्रहण केलं त्याला म्हणायचं उपादान. मग कार्य आता होताना जी सहज शक्ती असते त्याला उपादान म्हणा, किंवा जे मुख्य कारण असतं की जे स्वतः कार्यरूप परिवर्तित होतं त्याला उपादान म्हणा. अजून काय, सहज शक्ती स्वतः कार्यरूपाने परिणत होतं ते उपादान, ज्याच्यामध्ये कार्य होतं ते पण उपादान. म्हणजे अशा वेगवेगळ्या परिभाषा शास्त्रामध्ये येतात. मग उपादान काय सांगितलं, त्रिकाली उपादान, श्रद्धागुण. चारण मुनी निमित्त आहेत, कर्मांचा उपशम क्षयोपशम पण निमित्त आहे. आणि पुढं काय सांगितलं, काय सांगितलं पुढं, अनंतर पूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव, क्षणिक उपादान. मग आता करण लब्धीचा वेळ आणि उस समय की योग्यता. मग याला काय म्हणायचं, करण लब्धीचा वेळ आहे तो विशिष्ट परिणाम, त्याचा वेळ म्हणजे अनंतर पूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव. अनंतर पूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव लक्षात घ्या, आता व्यवहार घटवायचा, निश्चय व्यवहारावर घटवायचं ना. तर अनंतर पूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव हे झालं दुसरं उपादान. आणि ते अभावात्मक कारण खरं कारण नाही म्हणून उस समय की योग्यता. सांगा आता, उपादान म्हणजे उप आ दान. उप म्हणजे निकट, आ म्हणजे चोबाजूने, दान म्हणजे देणे, पण उपसर्ग आ लागल्यामुळं घेणे. म्हणजे स्वतःच त्या पर्यायाला धारण करतो त्याला म्हणायचं उपादान. एक अर्थ. उपादानाचा दुसरा अर्थ सहज शक्ती. उपादानाचा अर्थ कार्य होताना जे स्वतः कार्यरूपाने परिणत होतं तिथं उपादान लावायचं. मग आता त्या उपादानामध्ये 3 भेद केले. त्रिकाली उपादान म्हणजे सदैव द्रव्य व्यवस्था असते. अनंतर पूर्व क्षणवर्ती पर्यायाचा अभाव हे कसं असतं, क्षणिक उपादान. आणि उस समय की योग्यता पण त्यावेळेस आहे.
आणि परद्रव्य व्यवस्था म्हणजे बाहेरची निमित्तरूप व्यवस्था. मग चारण मुनी कर्मांचा क्षयक्षम हे काय सांगितलं सगळं परद्रव्य व्यवस्था. मग त्या परद्रव्याने निमित्ताने झालं नाही हे सांगण्यासाठी काय सांगितलं, निमित्तावरची दृष्टी हटवण्यासाठी सांगितलं त्रिकाली उपादान. श्रद्धा गुणातनं सम्यक्त्व प्रगट झालं, ज्ञान गुणातनं नाही. म्हणजे आता कशा कशावरनं दृष्टी हटवायची बघा, निमित्तावरची हटवली. आणि एका श्रद्धा गुणाला सुद्धा ज्ञान चारित्र अनंत गुण कसे आहेत, श्रद्धा गुणाला ज्ञान चारित्र अनंत गुण कसे आहेत, उपादान आहेत की निमित्त आहेत. हो की आता सम्यक दर्शन झालं, श्रद्धा गुणाची ती पर्याय प्रगट झाली, तर त्यावेळेस ज्ञान चारित्र हे कसे आहे, ज्ञानातनं प्रमाण प्रामाण्य व्यवस्था ठरते. ते सुद्धा सूक्ष्मदृष्टीने निमित्त झाले. परद्रव्य व्यवस्था म्हणजे श्रद्धेचं श्रद्धेत घटवताना सूक्ष्मदृष्टीने ज्ञान चारित्र अनंत गुणांचं परिवर्तन ते स्वनिमित्तात गेलं, म्हणून ते स्वपरद्रव्य व्यवस्था झाली. प्रमाण प्रामाण्य व्यवस्था ज्ञानातनं ठरवलं. मी ज्ञान माझ्या आत्म्याला विषय करून जाणलेलं सत्यच आहे हा निर्णय केला. मग हा निर्णय प्रमाण प्रामाण्याचा ज्ञानात झाला. ज्ञानात झालं म्हणून तिथं सम्यक्त्व झालेलं आहे हे आपण आता न्यायदीपिकेत वगैरे बोलतो. पण वास्तविक पाहता उपादान श्रद्धा गुण आहे, ज्ञान चारित्र सुद्धा काय झाला निमित्त. पण ते पण कशामध्ये गेलं, परद्रव्य व्यवस्था. आणि त्या परद्रव्य व्यवस्थेवरनं दृष्टी हटवण्यासाठी काय सांगितलं, त्रिकाली उपादान श्रद्धा गुण आहे आणि त्या श्रद्धा गुणातनं काय झालं, सम्यक्त्व प्रगट झालं. मग परद्रव्य व्यवस्थेवर दृष्टी हटवण्यासाठी त्रिकाली उपादान श्रद्धा गुण. श्रद्धा गुण सदैव आत्ताच का सम्यक्त्व झालं, सिंहाच्या भवापासून अखंड रत्नत्रयाची आराधना केली तर आत्ताच सम्यक्त्व झालं हे का सांगितलं. अनंतर पूर्वक्षणावरती पर्यायाचा अभाव म्हणजे कोणाचा अभाव झाला, करणलब्धीचा शेवटच्या समयाचा अभाव. बोला म्हणजे तोंडा बसायला आपल्याला कळलं वाटतंय. कालचं सगळं सांगा म्हणलं तर सांगता येते का, काल पास लब्धी सांगितलेल्या सगळ्यांना येतील ना सांगायला. हा लपली बुद्धी एवढं नको, पाच लब्धींचं सगळं मी जसं सांगितलं तसं सांगायचं. मग आता काय झालं, तर त्रिकाली उपादान श्रद्धा गुण ज्ञान दर्शन सुद्धा परद्रव्य व्यवस्थेत गेले सूक्ष्मदृष्टीने. आणि परत काय झालं, सिंह चारणमुनी हे सुद्धा सगळं परद्रव्य व्यवस्थेमध्ये गेले. तर पुढं काय झालं, आता पुढं काय झालं बोला की पटापटा. मग त्रिकाली उपादान बघा, ती निमिषा आली की डोक्यावर घेऊन बसली. त्रिकाली उपादान घटवा की मी माझ्या परिणतीने तरले, कुणी सांगायची गरज नाही. ह्याला म्हणायचं उपादानाने कार्य झालं निमित्ताने, अगदी स्थूल रूपाने. मग आता श्रद्धागुण त्रिकाली उपादान आहे, ज्ञान चारित्र वगैरे सगळे काय झाले निमित्त रूप झाले. मग त्या निमित्तावरनं सूक्ष्मदृष्टीने दृष्टी हटवण्यासाठी अनंतर प्रोक्षणावरती पर्यायाचा अभाव म्हणजे करणलब्धीचा उत्पाद, करणलब्धीच्या शेवटच्या समयाचा वेळ इतकं बोलायचं. मग करणलब्धीच्या शेवटच्या समयाचा वेळ झाला आणि उस समयची योग्यता काय सांगितली, सम्यक दर्शन प्राप्त झालं. उपआदान पहिल्यांदा उत्पत्ती अर्थ करायचा. उप म्हणजे निकट, आ म्हणजे चोह बाजूने, दान म्हणजे देणे, पण आ उपसर्ग लागल्यामुळं घेणे झाला. उपसर्ग हे शत्रू असतात की मित्र असतात, उपसर्ग मित्र असतात आणि आदेश शत्रू असतात. पण उपसर्गाने काय म्हणतात, बलात धातूचे अर्थ सुद्धा बदलतात असं काहीतरी वाक्य आहे, मला आठवत नाही ते. तर उपसर्ग म्हणजे आता आ उपसर्ग लागला तर देणे अर्थ होता, तर त्याचा अर्थ काय झाला घेणे झाला. परत पुढं काय सांगितलं, उपादांचं सहज शक्ती म्हणजे आता त्रिकाली ध्वसवा सहज शक्ती, एक समयवरती पर्याय सुद्धा सहज शक्ती, अनंतर प्रोक्षणावरती पर्यायाचा अभाव झाला हे सुद्धा सहज शक्ती. त्याच्यानंतर उस समयकी योग्यता म्हणजे त्यावेळेस महावीरांच्या जीवाला सम्यक्त्व प्राप्त झालं. सिंहाच्या भवात अखंड रत्नत्रयाची आराधना करण्याची प्राप्तता झाली, ही सुद्धा उस समयकी योग्यता. आणि स्वतः कार्यरूप परिणत होतं त्याला म्हणायचं उपादान. उपादानचा व्युत्पत्ती अर्थ झाला सहज शक्ती झालं, स्वतः जे कारण कार्यरूपाने परिवर्तित होतं त्याला म्हणायचं उपादान. मग आता आपल्यावर घटवा, माझ्या जीवनात दुःख आहे, बोला की
त्रिकाली उपादान म्हणजे आता दुःख होण्यासाठी बाहेरचे कोण कर्म निमित्त असतील तर ते सगळं काय झालं, बहिरंग व्यवस्था, परद्रव्य व्यवस्था. त्रिकाली उपादान त्रिकाली उपादान, मला दुःख आहे तर आनंद गुणाची म्हटल्यावर आनंद गुण त्रिकाली उपादान. चारित्र्यामध्ये नाही घालवायचं, चारित्र चरण कशाला ते आता घ्यायचंय. तर मी दुःखी आहे, सुख दुःख ह्या दोन्ही पर्याय कोणाचे आहेत, आनंदाचे आहेत. म्हणून मी दुःखी आहे म्हटल्यानंतर काय झालं, आनंद गुण त्रिकाली उपादान झाला, बाहेरचं नो कर्म बहिरंग व्यवस्था झाली आणि अनंतर प्रोक्षणावरती पर्यायाचा अभाव, जरा शांत सुखी काय असेल त्या पर्यायाचा अभाव झाला आणि उस समय की योग्यता दुःखाची पर्याय प्रगट झाली. मग ते दुःख होताना माझ्या आनंद गुणातनं ती दुःख पर्याय प्रगट झाली. म्हणजे परद्रव्यावर दृष्ट्या आपल्याला वाटतं सासू सासरे त्रास देतात, नवरा त्रास देतो, बायको त्रास देते, पोरं त्रास देतात, असं आपण सारखं परद्रव्याकडे बघत असतो. पण ज्ञान काय झालं आता की माझ्याच परिणामाचं फळ मी भोगतोय, दुसऱ्याचं नाही. मग अशा रीतीने काय आहे की जितका आपण परिणाम वाईट करतो तितकं आपल्याला काय झालं, सगळं हे सुख दुःख भोगायला मिळालं. मग आता आपण सारखं स्वभावात राहिलो तर आपल्याला सम्यक दर्शन झालं, आनंदाची पर्याय अतिंद्रिय आनंद प्रगट झाली आणि अशी पर्याय प्रगट झाली तिथं सगळं दुःख आपलं आत्ताच संपलं, वेगळा क्षण नाही. म्हणून प्रत्येक क्षणी मी न्यायक आहे, न्यायक आहे, न्यायक आहे असे पण धून लावायचे. बाहेरचा विचार करण्यात काही शांती आहे का, मला असं झालंय तसं झालंय वगैरे सुखदुःखाचा विचार केला तरी शांती नाही. पण मी न्यायक आहे असा जर विचार केला तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. म्हणून एक न्यायकतेची आराधना केली तर सगळी विराधना थांबली. म्हणून सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी धडपड करायची. कोणताही ग्रंथ शिकताना 3 कारणं काय सांगितली मला, अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती करायची आहे, त्यासाठी भेदविज्ञान करायचं आहे, भेदविज्ञानासाठी वस्तुव्यवस्था समजून घ्यायची आहे, वस्तुव्यवस्था समजून शुद्धात्म्याला जाणायचं तर शुद्धोपयोगाला प्राप्त होतो. आणि हे जर आपल्याला शुद्धोपयोगाचा रस चाखायला मिळाला तर चतुर्थ गुणस्थानामध्ये सम्यक्त्वाची काय झाली, प्राप्ती झाली. आता हा चैतन्य रस भोगला नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच असणार. म्हणून जीवनात दुःख नको असेल, शांती हवी असेल तर हे उपादान समजून घ्यायचं. कशावर निघालं उपादान, तर इथं व्यवहार सम्यक दर्शन कारण म्हटलंय, निश्चय सम्यक दर्शन कार्य म्हटलंय. मग कुठं घालायचं आता, निश्चय सम्यक दर्शन होण्यासाठी त्रिकाली उपादान श्रद्धा गुण आणि बाहेरचं क्षरक्षम वगैरे जे आहे गुणचा उपदेश वगैरे देवशास्त्र, खरे देवशास्त्र, गुरु बसतो, हे सगळं निमित्ताकडे गेलं. आणि त्रिकाली उपादान काय सांगितलं, सम्यक्त्वाला श्रद्धा गुण. मग आता त्या श्रद्धा गुणाला त्रिकाली उपादान निमित्त झाले, ते परद्रव्य व्यवस्थेत गेलं. आणि आता इथं मी सांगत काय होते की त्रिकाली उपादानावरून सदैव आत्ताच काय झालं, सम्यक्त्व तर अनंतर प्रोक्षणावरती पर्याय म्हणजे करण लब्धीच्या शेवटच्या समयाचा वेळ झाला. मग त्या त्रिकालीवर दृष्टी हटवून अनंतर प्रोक्षणावरती पर्यायाचा आवाज आहे. पण अभावात्मक कारण खरं कारण नाहीये. प्रकाश काला अंधकार गेला म्हणून असं म्हटलं तर ते खरं का, जसं करणलब्धीचा वेळ झाला म्हणून मी सम्यक दृष्टी झालो असं म्हटलं तरी ते खरं कारण नाही. म्हणून काय सांगितलं, उस समय की योग्यता. मग त्यावेळेस हे सगळं कुठं लावलं, व्यवहार सम्यक दर्शन करण लब्धीच्या शेवटच्या समयापर्यंत शुद्ध न्यायाचं चिंतन चाललंय. आणि त्या शेवटच्या समयापर्यंत जे शुद्ध न्यायाचं चिंतन आहे, सविकल्प शुद्ध न्यायाचं चिंतन, तर ते चिंतन म्हणजे शुभभाव म्हणजे व्यवहार झालं. आणि त्याचा अभाव करून काय झालं, उस समय की योग्यतेने सम्यक दर्शन प्राप्त झालं. आणि असं सम्यक दर्शन प्राप्त झालं की तो जीव काय झाला, मोक्ष मार्गस्थ झाला. मग 3 उपादान काय सांगितले, त्रिकाली उपादान, अनंतर पूर्वक्षणावरती पर्यायाचा अभाव, क्षणिक उपादान, उस समय की योग्यता आणि निमित्त जे काही बाहेरची व्यवस्था आहे ते परद्रव्य व्यवस्था निमित्त आहे. मग आपल्याला आपल्यावर घटवायचं आहे. आता मला खूप ज्ञान झालं, गुरुमुळे झालं. गुरु काय झाले, निमित्त. गुरुंमुळे म्हटलं तर कुठला नाही लागला, नाही आभास झाला. कारण गुरुंमुळे म्हटलं पंचमी कधी वापरायची नाही, निमित्तामुळे काही होत नाही, चांगलंही होत नाही आणि वाईटही होत नाही. मग गुरु निमित्त आहेत, माझ्या उपादानाने माझं कार्य झालं. मग तिथं आता लावायचं, ज्ञान झालं, ज्ञान गुण त्रिकाली उपादान, सगळे बाकीचे गुण, बाकीचं प्रकाश, परद्रव्य व्यवस्था, गुरु वगैरे हे सगळे निमित्त मात्र आहेत. आणि मग परत काय सांगितलं, नंतर प्रोक्षणावरती पर्यायाचा अभाव म्हणजे अज्ञानाचा वेग आणि उस समय की योग्यता.
अशा रीतीने उस समय की योग्यतेने ज्ञानाची काय झाली, प्राप्ती झाली. मग हे सगळं समजा आपल्या जीवनात काय फायदा, तर कधी सुद्धा आपण दुसऱ्यामुळे सुखी आहे, दुःखी आहे, दुसऱ्याकडे एक बोट केलं तर 4 बोट आपल्याकडे, म्हणजे चौपट दोषी आपण आहे. म्हणून मला दुसऱ्यामुळे त्रास होतो असं म्हटलं की तिथं काय झालं, आपण निमित्ताधीन झालं. आणि जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला. पराधीनता हुम स्वप्ने हुम सुख नती. पराधीनतेमध्ये, स्वप्नामध्ये स्वसुख नाही. स्वप्नात तरी सुख मिळते का पराधीनतेमध्ये? जो दुसऱ्यावर विसंबला, आईने स्वयंपाक केला तर मी जेवणार, लाईट असेल तर इडली होणार. 5 वाजता आता आपण इडली आता रुबायची म्हणलं की लाईट गेली. आता इथे जास्त जात नाही ना लाईट. पण आता समजा आपल्याला करायचं आणि लाईट गेली आणि 6 पर्यंत आलीच नाही, मग काय करायचं आता? माहिती आहे 5 ते 6 जाणार आहे आज. आपल्याला वाटलं पटकन फिरवून जाईल तर ती आधीच गेली. मग पाटा वरवंटा सगळं काय अडगळीच्या खोलीतला बाहेर फेकून दिला सासूबाईच्या राज्यातला. आणि आता काय रुबायचं पण काय माहीत नाही आहे, काहीच नाही. आता मग काय करायचं, त्याचा तांदळाचा दुसऱ्या दिवशी करायचा इडली का भात करून खायचा आता. मग काय, चांगले भिजलेले तांदूळ चांगले भात होत असतं. न भिजवता नुसतं आपण असं सुद्धा होतं, लगेच कुकरमध्ये टाकतो की नाही, तर ते सगळं काय होतं, उलट पचनाला हलकं होत नाही. मग तिथं लाईट असेल तर इडली मिळणार. नंतर काय, बोरचं पण आता काय, लाईट गेली तर आता पाणी नाही घरात. मग आता विहिरीवर जाऊन शेंदून कोण आणायचं? मग काय करायचं आता, लाईट येईपर्यंत वाट बघायची. सगळ्यांना सांगितलं आता लाईट येईपर्यंत उपवास घ्या, 4 प्रकारच्या आहाराचा त्याग. हा काय त्याग आहे का उपवास आहे? म्हणजे सगळं पराधीन झालंय. आणि जितकं पराधीनतेमध्ये राहतो तितकं दुःख आहे, आणि जितकं स्वाधीन स्वभावाला जाणतो तितकं आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. म्हणून इतकं स्वभावात राहायचंय की मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. मी एकटा आलो, एकटा राहणार, एकटा जाणार. आणि आता मोक्षाला जाईपर्यंत भावना काय करायची, मी ब्रह्मचारीच राहणार, आत्मध्यानच करणार, दानास पात्र राहणार, मुनीच होणार. आहेत का भाव असे? स्त्री असेल तरी मुनी होण्याचेच भाव करायचे, ज्ञानी का होईन असं भाव नाहीये. हे जर आपले भाव चुकले, कदाम भविष्यामी पाणी पात्रो दिगंबरः, हे जर भाव नसतील तर आपण श्रावक पण नाही. एकेकाची इंटरव्ह्यू का, आत्ता जर दीक्षा घ्यायचा तर कोणी बाहेर जायचं नाहीत ना, सगळ्यांनी मुनी दीक्षा घ्यायची असं म्हटलं तर काय होईल आपल्याला? हा, आवाज इतका छोटा आहे म्हणजे घाबरलोय आपण की आत्ता मुनी दीक्षाच घ्यायची ना, आज दीक्षा घेऊनच राहायचंय. काय होईल असं म्हटल्यावर? प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची हवा बुडायला लागली. आम्ही ठरवून आलोय की 4 वाजता इथं घरी जायचं आणि डाळ मुटकी करायची. त्या मुटक्यांची वाढकलाय म्हणजे कशासाठी थांबतोय. कुणी गृहस्थी सगळी लाईनला लावायची म्हणून थांबतोय, कुणी खायचंय थांबा, एवढं खाऊन जायला येतं. तर असं म्हटलं तर हे सगळं चुकीचं आहे. मला आत्ता किती तीव्र वैराग्य व्हायला पाहिजे. किती आपण सुखदुःखाचे उन्हाळे पावसाळे बघितलेत. नको हा संसार. तर असं जर आपल्याला विचार झाला तर आपण तरतो, आणि हा जर विचार झाला नाही तर ह्या संसार सागरामध्ये आपण काय होतो, बुडतो. मग बुडायचंय की तरायचंय बघा. काय करायचं? संसार सागरातनं तरायचं असेल तर एकच उपाय आहे, स्वतःला जाणायचं. मग भजन आहे की ते काय, भवाब्दी तारक प्रकाश देऊनी सुमार्ग लावा, भवाब्दी तारक प्रभू आम्हाला, प्रकाश देऊनी सुमार्ग लावा. मती असोनी
तारक, अब्दी म्हणजे समुद्र, भवसागरातून तरण्यासाठी काय करायचं, हे आम्हाला देवशास्त्र गुरु मार्ग दाखवतात. आणि तो मार्ग जर आम्ही स्वीकारला तर आम्ही ह्या काय होतो, ह्या दुःखातनं सुटतो. आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर परत या भवातनं त्या भवामध्ये काय होत राहतो, फुटबॉलचा चेंडू असतो की नाही, तो जिकडं फेकल तिकडं जातो. तसं आम्ही सुद्धा काय होतं, मग जिकडं फेकल तिकडं जायचं. आणि अशा रीतीने काय होतं, दुःखी होतो. म्हणून दुःख नको असेल तर सारखं स्वरूपाचं संवेदन करायचं. मी जाणणार आहे, एकटा आलो, एकटा राहणार, एकटा जाणार. आणि असं जर संवेदन केलं तर मला कुणाचीच रुची नको. आपल्याला काय वाटतं, संयोग झाला की वियोग व्हावा वाटतं, वियोग झाला की संयोग व्हावा वाटतो. कोण पाहिजे आपल्याला, कोणीच नको. मी माझा जाणणारा जीव आहे. आणि अशी जर आपण जाणीव केली तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती. मग सारखं विचार काय करायचं आहे, मी माझा एकटा आहे, एकटा आहे, असं आज चिंतनशील झालो तर आपल्याला दुःख होणार नाही. आणि हे चिंतन सोडून आपण बाहेरचंच चिंतन करत राहिलं तर काय होतं, सारखं दुःखी होतं. म्हणून आपल्या उपादानाने कार्य होतं. निमित्त अकिंचित कर आहे. म्हणून इथं कर्ता कर्माधिकार लावायचा की त्या चारणमुनींनी उपदेश दिला, सिंहाने सम्यक धारण केलं, तर तिथं ते चारणमुनी आणि सिंह बहिरंग व्याप्यव्यापक भाव आहे की अंतर्व्याप्यव्यापक भाव आहे, बहिरंग व्याप्यव्यापक. आणि जिथं बहिरंग व्याप्यव्यापक भाव असतो तिथं निमित्त नैमित्तिक संबंध असतो. जिथं निमित्त नैमित्तिक संबंध आहे तिथं उपादानाची दृष्टी गौण असते. पण ज्या वेळेस आंतरव्याप्यापक संबंध असतो तिथं उपादानानेच कार्य झालं, निमित्त अकिंचित कर आहे. हे जर समजलं तर निमित्ताधीन होत नाही. म्हणून सारखं आपल्याला काय, उपादानाची दृष्टी जागृत करायची आहे. उपादान यदि पक्का होतो निमित्त क्या कर सकता, एक भजनच आहे ना. जर उपादान पक्का असेल तर आम्हाला निमित्त काही करू शकत नाही.